नमस्कार. मुरंबा या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. पाऊस केव्हाचा पडतोय, एकदम थंडगार वातावरण झालंय. अशा वेळेला गरमागरम तिखट काहीतरी खायची इच्छा सगळ्यांनाच होते. म्हणून आज मी भरल्या वांग्याची भाजी आणि त्याच्याबरोबर खरं म्हणजे गरम गरम भाकरी करायला पाहिजे, पण मी गरम गरम गणीच्या पोळ्या करणार आहे. चला तर मग भरल्या वांग्याची भाजी कशी काय करायची आहे, त्याला काय काय लागणार आहे ते बघूया. हे बघा, इथे 2-3 हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे घेतले, कांदा घेतलाय, कोथिंबीर, नंतर हा बारीक कांदा घेतलाय, आणखी ही वांगी घेतली आहेत. ही नुकतीच मी पाण्यातनं चिरून काढले, त्यामुळे नुकतीच आहेत घेतलेली, काळी होतात म्हणून अशा तऱ्हेने चिऱ्या द्यायच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये मसाला भरायचा, असं सगळं घेऊन घेतलं आहे. बटाट्यांना पण अशाच चिरा द्यायच्या आहेत. आता इथे गोडा मसाला, तीळ, लाल तिखट, धने जिरे पावडर, आमचूर पावडर आणि मीठ एवढे सगळे पदार्थ आपल्याला लागणार आहे. आता भरली वांगी म्हणजे मसाला पाहिजे, तर मसाला आधी कसा करायचा आहे तर करून घेते मी. प्रथम मिक्सीमध्ये मिरची आणि आलं हे टाकून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये जाणार आहे तीळ. तुम्ही ओलं खोबरं, सुकं खोबरं, जिरं असंही वापरू शकता. कांदा आतमध्ये भरायचं आहे ना वाटण म्हणून. हे आता मी मिक्सीमधनं वाटून घेते आणि मग त्याच्यामध्ये इतर थोडे मसाले घालून मिक्स करून मसाला तयार करते. मग ह्याच्यामध्ये वांग्यामध्ये आणि बटाट्यामध्ये तो भरायचा आहे. हे बघा, वाटण वाटून घेतलं आहे. आता हा मसाला सगळा टाकते. तिखट, गोडा मसाला, धने जिरे पावडर, आमचूर पावडर आणि चवीप्रमाणे मीठ. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची, चांगली हिरवी बारीक कापलेली, आणि हा आता सगळा मसाला मिक्स करायच्या हाताने आणि ह्या वांग्यामध्ये भरायचा. हे बघा, वांग अशा तऱ्हेने भरायचं. 4 चिऱ्या दिल्या आहेत त्याला, 2 बाजूला 2. अशा तऱ्हेने घट्ट भरून घ्यायचं. ही सगळी वांगी मी भरून घेतली आहेत. हिरवी वांगी आतमध्ये बिया अजिबात नसतात, त्यामुळे ती घ्यायची. आणि याची देठं थोडं कापून घेतली, पण अख्खी देठं नाही कापलेली, त्यामुळे ती छान दिसतात. आणि बटाटेसुद्धा भरून घेतलेत. हे बघा, हा जो बटाटा आहे तो दोन्ही बाजूनी काप करायची, म्हणजे दोन्ही बाजूनी तुम्हाला भरू शकतो. अशा तऱ्हेने भरलेला आहे बटाटा आणि हे सगळं भरलं आहे. आता फोडणी करायची तेलाची. मग त्याच्यावरती सगळे म्हणजे मोहरी आणि हिंग टाकून मग त्याच्यात थोडा कांदा परतून घ्यायचा आहे आणि मग ही वांगी टाकायची आणि मग त्याच्यावर हा उरलेला मसाला, मग आणखीन धने जिरे पावडर मसाला हा सगळा येईल. मग पाणी घालून शिजवून द्यायची बनली वांगी. आता आपण फोडणी करायला घेऊया. हे बघा, आता मोहरी टाकते. मोहरी तडतडली त्याच्यात हिंग, बारीक गॅस करते, हिंग, त्याच्यावरती थोडा कांदा, कांदा परतून घ्यायचा चांगला लहान मिस्टर परतून घेते आम्ही कांदा. त्याच्यात थोडं हळद टाकते, हळद. हा कांदा जरा लाल होईस्तोवर परतून घेते. बघा, कांदा लाल चांगला परतला गेला आहे. आता ह्याच्यावरती जो उरलेला मसाला होता ना आपण आतमध्ये भरला वांग्यातला, तो भरते, ह्याच्यात टाकते, तर आपल्याला ग्रेव्हीसाठी उपयोगाला येईल. मग त्याच्यावरती थोडं तिखट अजून थोडंसं 1 अर्धा चमचा आणि गरम मसाला थोडासा टाकूया. परतून घ्यायचं, थोडीशी ग्रेव्ही येईल आणि मग त्याच्यावरती वांगी टाकते. त्यामुळे वांगी लावायची याच्यावर, वांगी आणि बटाटा दोन्ही. अर्धा ग्लास पाणी टाकायचं.
मिक्स करून घ्यायचं. शिजलं तुम्हाला हवी ग्रेव्ही ना तेवढं त्या प्रमाणात पाणी टाकायचं. आणि मग त्याला थोडं मी अजून पाहिजे मला मी घालून देते. कमी होतं ते नंतर. मी आता घालून देते आणि आता झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं लागतील त्याला. झाकण ठेवते त्याच्यावरती. हे बघा भाजी झाली आहे. ते बघा तेल छान वर आलं आहे आणि छान शिजली आहे. ग्रेव्ही पण बरोबर आहे. आता हे मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. हे बघा भरली वांगी भाजी तयार आहे. मस्त दिसते ना. आता मी ही सर्व करते. ती मी आंब्याचं लोणचं तिखट आणि छुंदा कैरीचा छुंदा ह्याच्याबरोबर सर्व करणार आहे आणि 2 घडीच्या पोळ्या करणार. त्या केलेल्या आहेत त्याच्याबरोबर मी सर्व करते. खरं म्हणजे भाकरी द्यायची असते पण आज मला भाकरीला ज्वारी किंवा बाजरी अवेलेबल नव्हतं म्हणून मी घडीच्या पोळ्या केल्या त्याच्याबरोबर मी सर्व करते. हे बघा भरल्या वांग्याची भाजी तयार आहे. 2 घडीच्या पोळ्या तयार आहेत आणि मी इथे घरी केलेला छुंदा आहे कैरीचा आंबट गोड छुंदा आणि हे कैरीचं लोणचं हे दोन्ही मी घरी केलं आहे. त्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत. ते आपण बघू शकता. म्हणजे कसं केलं आहे तुम्हाला कळेल. हे बघा भरल्या वांग्याची भाजी गरम गरम घडीच्या पोळ्या आणि छुंदा आणि तिखट असं कैरीचं लोणचं असं डिश तयार आहे. की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नीट बघितलाच असेल. आवडली काय रेसिपी तुम्हाला करून बघा. भरल्या वांग्याची भाजी गरम गरम आहे ती करा आणि पोरांना खायला घाला. असंच मला फॉलो करा, लाईक करा, सगळ्यांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.